महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटं पण ऐतिहासिक गाव रामपुरी. या गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर शांत निसर्गाच्या साक्षीने दगडांच्या सामर्थ्याने उभं असलेलं एक अद्भुत ठिकाण रामपुरी महादेव मंदिर. हे मंदिर जवळपास 700 वर्ष जुने आहे. बाहेरून पाहिलं तर साधं वाटणारं हे मंदिर आत शिरल्यावर मात्र एक वेगळीच कथा सांगतं. मंदिरात शिरताच दिसते ती बारीक कोरीव कामाची अप्रतिम कलाकुसर. दगडावर इतकी बारकाईने केलेली शिल्प की आजच्या आधुनिक साधनांनी सुद्धा अशा कोरीव कामाची कल्पना अवघड वाटते. पण या मंदिराचं खरं रहस्य आहे मंदिराखाली असलेली शिवमूर्ती. ही मूर्ती जमिनीखाली तब्बल 11 ते 15 फूट खोल दगड कोरून ठेवलेली आहे. ही मूर्ती तिथे कशी बसवली गेली आणि एवढ्या खोल दगडात कोरीव काम कोणी केलं, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. काहींचं म्हणणं आहे हे मंदिर मानवनिर्मित असूच शकत नाही, कारण इतके मोठे दगड इतक्या अचूक रचनेने इथे कसे आले, कोणत्या शक्तीने कोणत्या युगात हे मंदिर उभारलं गेलं असेल. मंदिराच्या सभोवती नजर फिरवली तर प्रत्येक दगड जणू काही एक वेगळी कहाणी सांगतो. कोरीव कामातील देवता, फुलांची नक्षी आणि प्राचीन वास्तुकलेची झलक, हे सगळं पाहताना असं वाटतं की काळ इथे थांबून गेला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भव्य जत्रा भरते. 10 ते 15 हजार भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येतात आपल्या आराध्य देवतेचं दर्शन घेण्यासाठी आणि या पवित्र स्थळाच्या ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी. मंदिराकडे जाणारा रस्ता शांत आहे, पण त्या शांततेतही एक गूढ शक्ती जाणवते. जणू एखाद्या अदृश्य शक्तीने हे ठिकाण संरक्षित केलं आहे. काही वयोवृद्ध सांगतात हे मंदिर मानवनिर्मित नाही, ते स्वयंसिद्ध आहे. तर काही जण म्हणतात हे आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचं जिवंत उदाहरण आहे. सत्य काहीही असो, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, रामपुरीचं हे महादेव मंदिर हे केवळ दगडांचं बांधकाम नाही, तर श्रद्धेचं, विश्वासाचं आणि काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या परंपरेचं प्रतीक आहे. आजही जेव्हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घंटांचा नाद घुमतो, तेव्हा असं वाटतं की हजारो वर्षांपूर्वीची तीच प्रार्थना, तीच श्रद्धा अजूनही या दगडांच्या रंध्रांमधून प्रतिध्वनित होते. रहस्य अजून उकललेलं नाही, पण कदाचित प्रत्येक भाविकाच्या अंतर्मनात त्या उत्तराची झलक आहे. कारण इथे वास्तव्य आहे केवळ दगडांचं नाही, तर स्वयं महादेवाचं.